सारे लोक असे दारू पिऊन आलेत ना। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन दमदार अशा व्हिडिओमध्ये। आज मी जात आहे केळापूरला आणि केळापूर कशासाठी प्रसिद्ध आहे तर आपली आई भवानी जगदंबा मातेसाठी। आणि दरवर्षी नवरात्रात तिथं खूप गर्दी असते आणि मी आज 8वा दिवस आहे आणि मी चाललो 8वीला। आज बघू किती गर्दी असेल, कारण तिथं ब्लॉगिंग करता येईल नाही येईल गर्दी बघून मला माहिती नाही, पण सुरुवात केली आहे। चला तर मग भेटू आपण केळापूरला। एवढी भयंकर गर्दी आहे, एवढी पाय ठेवायला पण चान्स ना। माझ्या घरचे जेवढे पण आई बाबा आले ते सर्वच्या सर्व हरवले। ते देवीचं मंदिर आणि हे प्रवेशद्वार इथून कसंच जाताच नाही येत। आता मी कस तरी जाण्याचा प्रयत्न करतो, काय ढालते। आणि आज 8वी आहे, 8वी असल्यामुळे एवढी भयंकर गर्दी आहे का मी यातून जेवढं काही दाखवता येईल ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। घरचे सापडले, कसा बसा लागला मोबाईल फोन त्यांचा। तर आता चाललो हनुमानाच्या मंदिराकडून। मंदिरातले पूर्ण शॉर्टकट माहीत आहे, इकडून पण जाता येते बजरंग बलीच्या मंदिराकडून, तिकडून तर जाऊ शकत नाही। भयंकर गर्दी मी आयुष्यात कधीच नाही पाहिली, म्हणजे हे 3-4 वर्षाचा पूर्ण कुंदा निघला असा वाटत आहे। हनुमानाच्या मंदिराकडे इथं पण काय एवढी प्रचंड गर्दी आहे ना। आता तुम्ही जे गर्दी बघितली ती मंदिराच्या समोरची आहे। मी अजून पूर्ण फिरलो नाही, आज रात्रभर मी इकडेच आहो आणि मी जेवढं होईल माझ्या चॅनल तेवढा पूर्ण फिरवण्याचा प्रयत्न करीन आज रात्रभर। मी रात्रीच का शूट करतो, कारण हा ब्लॉग जर मी दुपारी शूट केला असता तर कदाचित ही रात्रीची मजा आलीच नसती। त्याच्यामुळे मला रात्री शूट करावं लागत आहे आणि खूप काही दाखवायचं आहे, अजून गार्डनमध्ये पण दाखवायचं आहे। संदीप मळावे आपण आलोय आता भक्त निवासकडे। इकडे भक्त निवास, इकडे गार्डन आणि इकडे मंदिर, आणि इथंच आपली फॅमिली मेंबर भेटलेले आहे। चला थोडा वेळ यांच्यासोबत फिरू, नंतर भेटू। हे गार्डन इकडला भाग आहे आणि ते मंदिर, इकडे गार्डन आणि इकडे भक्त निवास। आलोय आपण मंदिराकडे आणि मंदिराकडचा मागचा भाग दाखवतो। एवढं बढिया लाइटिंग सजवलं आहे आणि हे भक्तांसाठी आहे। थांबणं बेलोल्या कायले करते बे भलत्याच वरती पोटे चेंगड, एवढे चेंगड करून राहिले। प्रेम से बोलत जय माता दी, सारे बोलत जय माता दी। तिथून तर गेट जवळून तर निघतच नाही येतो। आता कसा बसा निघलो, इकडून यावं लागलं मला बजरंग। इथं एवढं आहे की जायला रस्ते खूप आहे, रस्ते खूप आहे। हे इथं भजन बिजन राहते, पण इथं यावर्षी काहीच ठेवलं नाही, कारण माहीत होतं जसा कोरोना उघडून लोक असे दंगल करत, त्याच्यामुळे सगळं इथं यावर्षी कोणता स्पर्धा नाही, भजन नाही, काहीच नाही। आमच्या गँगसोबत फिरून राहिलो आम्ही। वाजव रे वाजव, इकडे वाजव रे वाजव। इकडे पोंगाडे वाजू परेशान करत आहे। एवढं लोल्ल्या लय भयंकर गर्दी आहे हो। खरंच पोटेशाही असेल तर स्वास्थ्य नाही, तिथं पिणाऱ्यांची संख्या पण जास्त आहे। खूप सारे लोक असे दारू पिऊन आलेत ना, असं त्यांच्या तोंडाजवळ गेलं तरी घमाघमा वास निघते। आता जवळपास रात्रीचे 11:51 झालेत, 12 वाजले समजून घ्या। आणि गर्दी आहे ना जशाची तशीच आहे, म्हणजे आज इतके दूरदूरून लोक आलेत आहे ना, पूर्ण महाराष्ट्रातून तर येते, पण
साऊथमधून जास्त येते, तेलंगणामधून, कारण या देवीला सर्वच मानते आणि इथं मोठी जत्रा भरते, खूप मोठी. आणि या देवीला मानणारे खूप आहेत, त्याच्यामुळं इथं दरवर्षी एवढी गर्दी होते. आता गेल्या 2 काळामध्ये म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये इथं काहीच गर्दी नव्हती, पण यावर्षी जसं सरकारने मंदिरं उघडं केलेत तसे म्हणजे एकदम तुटूनच पडले या मंदिरावर असं म्हणायला पण हरकत नाही. कारण कुठंच काही पाय ठेवायला पण जागा नाही, पोलिसांची कमी होता, एवढं गोंधळ होता इथं. आता लाईट गेली ती थोड्या वेळापूर्वी आणि इतका कल्ला होता. जर उद्या मला येता येईल तर येतो परत शूट घ्यायला, नाहीतर मी तर, कारण आज शूट करताच नाही येत आहे, कारण खूप गर्दी आहे, तुम्ही बघितलं असेल. आता मी जात आहो जत्रेला, काय काय आलं, आकाशी झुला हे ते बघायला. चला तुम्हाला पण दाखवतो. राहिलं फक्त देवीचं दर्शन घ्यायचं राहिलं ना, तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण हे करू. आज फक्त एवढा माहोल पाहण्यासाठी आलतो आपण. वाईट फक्त याच गोष्टीचं वाटते की इथं दारू पिणाऱ्याची संख्या का नाही खूप जास्त आहे. इतके पिऊन येऊन राहिले आणि इथं मुली, महिला, लहान लेकरं इतके सारे आहे का खूपच. तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये येता दर्शनासाठी आणि लगेच पिऊन येता, त्या मुली बिलीच्या अंगावर पडता. मला हेच बघू नाही वाटलं. बाकी सब मस्त झालं कार्यक्रम आजचा मी दाखवू नाही शकलो कारण गर्दी खूप आहे, मला ब्लॉगिंग करताच नाही आली. तरी पण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, या गरिबाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. याला जर उद्या दुपारी येणं झालं तर दुपारचा व्हिडिओ टाकीन मी, हे तर फक्त रात्रीचा झाला. आता उद्या बघू, उद्या. तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, काय करायचं ते करा, पण करा. तोपर्यंत मी संदीप पवारांना डिस्क्या.